सामन्याला होते सुरुवात. पहिली सेमी फायनल प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. दोन संघ, मात्र दोन मजबूत संघ म्हणायला काही हरकत नाहीये. आणि या दोन संघांमध्ये ही लढत होताना दिसते. एका बाजूला असेल आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल हा संघ आणि एका बाजूला असणार आहे न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा हा संघ. काय जबरदस्त खेळ राहिला पहिल्या दिवसामध्ये तांबडमाल संघाचा. आणि दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर मग न्यू स्टार मडवीपाडा संघ. काय ते जबरदस्त क्रिकेट खेळलं गेले दोन संघांच्या माध्यमातून. आणि आता या सामन्यामध्ये कुठला संघ मात्र आपलं नाव कोरेल पहिल्या आणि दुसऱ्या ट्रॉफीसाठी हे पाहणं गरजेचं आहे. कारण की अतुल सारखा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आई सोनसरी तांबडमाल या संघामध्ये आपण पाहताय. आणि एका बाजूला जर बघितलं तर अक्षय धुमाडा सारखा एक चांगला फलंदाज, त्यानंतर विशाल सारखा एक चांगला फलंदाज या न्यू स्टार मडवीपाडा संघामध्ये आपण बघताय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना यावेळेला अतुल ठाकरे सज्ज झाल्यात गोलंदाजीच्या मार्क वरती. 2 षटकांचा हा सामना असणार आहे. स्ट्राईक एंडकडे असणार आहे आकाश आणि नॉन स्ट्राईक एंडकडे असणार आहे अक्षय. पहिलाच बॉल घेऊन जाईल अतुल. ज्या वेळेस बॅटची कडा लागते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडूला फक्त उचलून क्षेत्ररक्षकाने गोलंदाजापर्यंत तो चेंडू दिला. तिथवरती मात्र एक धाव ही कंप्लीट केली. श्री गणेश केला गेला. आणि या वेळेला पहिली धाव मात्र न्यू स्टार मडवीपाडाच्या खात्यामध्ये जमा होताना दिसते. 2 षटकांचा सामना आहे आणि 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील न्यू स्टार मडवीपाडा संघाला. अक्षय साठी पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. मात्र या वेळेला पंचांनी या चेंडूचं निरीक्षण केलं आणि आमच्यापर्यंत पोहोचवलं की हा चेंडू अवांतर आहे. आणि या व्हाईट बॉलने मात्र एक धाव पुढे जाईल. धावसंख्या जाईल 2 या अंकावरती. आणि 1 for the over असं सुद्धा सांगितलं जाते गोलंदाजाला की पुन्हा तू अशा पद्धतीचा चेंडू हाताळायचा नाही आहे या ओव्हर मध्ये. अक्षय धुमाडाचं विश्लेषण करायचं झालं तर दुसऱ्या दिवसातील काही खतरनाक आणि जबरदस्त खेळी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली होती. दरम्यान या वेळेला नो बॉल घोषित केला गेलाय. पहिला जर बघितला जो व्हाईट बॉल हाताळला होता तो बाउन्स दिला होता. आणि हा चेंडू जर बघितला आपण तर खांद्याच्या वरून म्हणजेच ट्रॅव्हल होतं. त्या कारणास्तव पंचाने नो बॉल म्हणून हा घोषित केला गेलाय. फ्री हिट असणार आहे आणि एक मुक्त फटका खेळण्याची संधी असणार आहे अक्षयकडे. यावेळेला मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूच्या खाली झेल टिपली जात आहे. मात्र जास्त काही फरक पडणार नाहीये. समोरच्या संघाला एकच धाव मिळेल आणि या एखाद्या वेळी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 या अंकावरती. मांडीवर कक्षामध्ये एसके स्पोर्ट्सचे ओनर आपण बघताय जतीनदादा देवळीकर आणि त्यांच्या जोडीला आपण बघताय मान्य श्री सुनील दादा पागी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. ज्या वेळेला पुन्हा काय घडलंय तर पुन्हा एकदा नो बॉल आपल्याला बघायला मिळतोय. जास्त उसळी देण्याचं काम केलं जात आहे अतुल ठाकरेच्या माध्यमातून. एक चांगला बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आहे ज्याला आपण एक व्यावसायिक गटामध्ये सुद्धा आणि एक गाव मधून सुद्धा ज्याला आपण 94 या टीम मधून खेळताना बघता. तर त्याच्याकडून काही अपेक्षा आहेत आपल्या संघाच्या आणि त्या अपेक्षा या ठिकाणी भंग करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा येतोय नो चेंडू. 1 धाव मिळाली आणि एखाद्या वेळेस संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 या अंकावरती. या वेळेला सामना करेल फलंदाज आकाश कानात. एक चांगला बिग हिटर म्हणून ज्याला ओळखलं जातं. आणि या वेळेला चेंडूला खेळलाय फाईन लेग पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूला उचलून फेकतील 1 बाउन्स पद्धतीने कलेक्ट केले गेले. तत्पूर्वी मात्र 2 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 7 या अंकावरती. चांगली रणनीती आहे. 2 षटकांचा हा सामना आहे आणि 2 षटकांमध्ये जवळजवळ 25 ते 30 धावांपर्यंत जर न्यू स्टार मडवीपाडा संघ पोहोचला तर मात्र टेन्शन वाढू शकेल समोरच्या संघाचं. पुढचा बॉल यावेळेला चेंडूला खेळलाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल.
खाली क्षेत्र होतं आणि ते खाली क्षेत्र निवडलं गेलं फलंदाजाने आणि चेंडूला भिरकावून दिलं. ज्या वेळेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय शानदार चौकार आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकेल आणि आता जाऊन पोहोचेल ती म्हणजे 11 या धावसंख्येवरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर बघितलं तर 4 आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्या माहितीसाठी पहिली सेमीफायनल आपण बघत आहात. एका बाजूला आहे न्यू स्टार मळवीपाडा हा संघ जो फलंदाजी करत आहे आणि एका बाजूला आहे गोलंदाजी करणारा संघ आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळा संघ. दरम्यान 4 चेंडूमध्ये चांगली रणनीती आखली, चांगल्या धावसंख्या या वेळेला जमा केल्यात न्यू स्टार मळवीपाडा संघाने. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अतुलकडून भरपूर काही अपेक्षा आहेत आपल्या संघाच्या, मात्र या वेळेला काय करतो हे पाहणं गरजेचं आहे. ऑन साइडला खेळलाय शॉर्ट मिड विकेट, लॉंग मिड विकेटला चेंडू त्या ठिकाणी येतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकी करतील. तत्पुरती काय घडलंय, यशनोवेटचा कॉलिंग त्या ठिकाणी व्यवस्थित झाली नव्हती आणि आकाश धावचीतच्या स्वरूपात यावेळेस बाद झालाय. अक्षरे त्याला थांबवलं होतं, मात्र या वेळेला जर बघितलं तर आकाश कानात बॅक टू पवेलियन जास्त धावा खर्च न करता मात्र या वेळेला जर बघितलं तर 12 धावा धावफलकावरती आहेत. आकाशच्या माध्यमातून एक चौकार जरूर आला, एक दुहेरी धाव आली आणि एक सिंगल धाव. त्याने धावसंख्या जर बनवल्यात वैयक्तिक 7 धावा आपल्या संघासाठी आणि लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल मिस्टर विशाल इंगले. ही इज अ डेंजरस प्लेयर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील अतुल ठाकरे आता मात्र कुठेतरी सावरतोय आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना दिसते. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि नवीन फलंदाज ज्याला आपण नॉन स्ट्राईक एनकडे बघू शकताय मिस्टर विशाल इंगले. लास्ट बॉल शेवटचा चेंडू. ज्या वेळेला ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, मात्र या वेळेला लेग स्टंपच्या बाहेर चेंडूच्या हाताळणी केली जाते. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा या ठिकाणी येताना दिसत आहेत आणि या एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र खूप कारणीभूत ठरणार आहेत, कारण की या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 या अंकावरती. शेवटचा बॉल अतुल ठाकरेचा हवेमध्ये खेळलात, बॅटची बॉटम मॅच लागली आणि यावेळेस एसटी रक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन परतला आहे मिस्टर अक्षय दुमाडा हा फलंदाज आणि या दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय तो म्हणजे न्यू स्टार स्पोर्ट्स मळवीपाडा या संघाला. आतापर्यंत विचार केला तर 13 धावा धावफलकावरती आहेत आणि लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. स्ट्राईककडे असणार आहेत विशाल इंगले, यांच्या माध्यमातून सुद्धा दुसऱ्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी राहिली होती, मात्र या वेळेला आपण बघतोय कशा पद्धतीची कामगिरी राहील विशालची हे पाहणं गरजेचं आहे, कारण की एक चांगला फलंदाज म्हणून ओळखला जाणारा हा एकमेव असा न्यू स्टार मळवीपाडा संघाचा एक प्रतिनिधी आहे, एक चांगला खेळाडू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना या वेळेला जयदीप कोठारी जातोय. 13 धावा धावफलकावरती 2 षटकांचा हा सामना आणि या 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचेल न्यू स्टार मळवीपाडा संघ हे पाहणं गरजेचं आहे. अक्षयने दुसऱ्या दिवसामध्ये मात्र प्रभावित केलं, काय ती फलंदाजी अप्रतिम दर्जाची राहिली होती. चौकार षटकार त्याच्या माध्यमातून भरपूर आपल्याला बघायला मिळालेत, मात्र आज काही आपल्या संघासाठी जास्त काही करू शकला नाहीये. फायनलचे सामने आहेत आणि या फायनलच्या सामन्यामध्ये त्याचं मैदानावरती राहणं, क्रीजवरती राहणं फार गरजेचं होतं. दरम्यान योगेश गोलंदाज मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालायत. शॉर्ट ऑफ चेंडू हवेमध्ये खेळलात आणि या वेळेला बघतो आपण स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि या हा तिसरा धक्का या ठिकाणी बसतोय टीम न्यू स्टार या संघाला. थोडासा लेट खेळलं आणि वेगवान चेंडू होता, ऑन साइडला जरूर खेळायचा प्रयत्न केला गेला, मात्र जवळजवळ स्टिकरच्या इथे चेंडू तो लागला आणि जास्त काल हवेमध्ये तो चेंडू आपल्याला बघायला मिळाला. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचलेत आणि काय सुंदर झेल या ठिकाणी टिपलाय. योगेश याचं कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. आतापर्यंत तिसरा धक्का, 3 धक्के लागलेत न्यू स्टार स्पोर्ट्स मळवीपाडा संघाला. विशाल इंगले बाद झालाय. लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्याचेच मोठे बंधू आपल्याला जाताना दिसतात मिस्टर अजित इंगले.
बघितलं वसई परिसरात त्यांचं सुद्धा एक स्पोर्ट्स शॉप आहे एव्ही स्पोर्ट्स करून. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसत आहेत मास्टर अजित इंगळे. आता जबाबदारी स्वीकारावी लागेल कारण की जर बघितलं तर 13 धावा धावफलकावरती आहेत आणि अजून धावा काही बनवाव्या लागतील कारण की समोरचा संघ सुद्धा एक चांगला संघ मजबूत संघ आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला. आणि त्यांना जर थांबवायचं असेल, त्यांना जर पराभवाच्या छायेमध्ये ढकलून द्यायचं असेल तर मात्र तुम्हाला धावसंख्या ही जास्त प्रमाणात करावी लागेल. दरम्यान योगेशला पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळते आणि नवीन फलंदाजासाठी हा पुढचा बॉल खेळलाय स्वतःच्या पावित्र्यामध्ये. यावेळेला काय घडलंय तर स्वतःच्या पॉवित्र्यामध्ये मात्र चेंडूला पकडलं आणि थोड्याशा उशिराने मात्र फेकी का होईना एक धाव मात्र कंप्लीट केली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली ती म्हणजे 14च्या घरामध्ये. आपण बघत आहात जय गणेश गवलीपाडा आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन. काय सुंदर स्पर्धा निहाळायला आपल्याला बघायला मिळतंय. दरम्यान जयदीप कोठारी सज्ज झालाय बॅटिंग साठी. मोठा फटका सरळ रेषेत चेंडूला खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला चांगलं पकडलंय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय आणि चेंडूला उचलून फेकतील गोलंदाजापर्यंत. तत्पुरते मात्र एक धाव कंप्लीट केली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या अंकावरती. अतुलचं ते षटक 13 धावा 2 गडी त्याने बाद केले गेलेत. मात्र या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी राहिले. ऑन साइडला खेळलाय मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली. दुसरे धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चित्याच्या वेगाने आणि चपळाईने मात्र 2 धावा सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट केल्यात. अजित आणि जयदीप या 2 फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ चांगली कॉलिंग या ठिकाणी बघायला मिळते आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 17 या अंकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. शॉर्ट ऑफ लेंथ पुल केले या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच. जवळजवळ आपण बघितलं तर लॉंग मिड विकेट एरिया पासून लॉंग ऑन क्षेत्रापर्यंत धावत गेला क्षेत्ररक्षक आणि काय झेल टिपलाय त्या क्षेत्ररक्षकाने. मला वाटतं जयेश होते त्या ठिकाणी आणि काय अप्रतिम दर्जाचा झेल या ठिकाणी टिपला गेलाय. जर झेल सुटला असता तर नॉमॅन्स लँड मध्ये चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसला असता. मात्र अप्रतिम दर्जाची झेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. मिस्टर अजय किरकिरे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली जाते न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा या संघाच्या माध्यमातून. आणि आज त्याला स्वतःला सिद्ध करावे लागेल कारण की एक शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवरती भले एखादा षटकार किंवा मग चौकार आला तर मात्र कुठेतरी टेन्शन वाढेल समोरच्या संघाचं. येस मागच्या सामन्याचा जर विचार केला तर कुमार धिंडा या फलंदाजाने शेवटचा चेंडू एक शिल्लक होता आणि नव्याने गेलेला फलंदाज होता कुमार. त्याने त्या साईडला जर बघितलं आपण तर स्क्वेअरला एक फाईनली क्षेत्राच्या वरतून षटकार खेचला होता आणि सामना तो जिंकला सुद्धा जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. मात्र या वेळेला तसं काही घडत नाही आहे. यष्टीरक्षक थोडासा त्या ठिकाणी बीट होत आहेत आणि या ठिकाणी पहिला डाव समाप्त होत आहे. बायच्या स्वरूपात ही एक धाव प्राप्त होत आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळत आहे 18 आणि 19 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे समोरच्या संघासमोर म्हणजेच अतुल ठाकरेच्या संघाच्या समोर आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल संघाच्या समोर. चला यानंतर आणखी एक महत्वाचा टॉस केला जाईल. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहणार आहोत. संघ आपण पाहिलं तर जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर ह्याच मैदानावरती जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता. बाबोला वाईस बाबोला
या दोन टीम मध्ये टॉस मात्र संपन्न केला जाईल. टॉस करण्यासाठी निश्चितच आमचे सहकारी समालोचक मित्र राहुल अंधेर टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील. यस राहुल. नाणेफेकी केली जाईल दोन संघांमध्ये. एका बाजूला असणार आहे संघ जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ आणि एका बाजूला बाबोला बॉईज बाबोळा हा संघ असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी विनंती करेल SK स्पोर्ट्सचे ओनर मान्य कुमार जतीनदादा देवळीकर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. SK स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. एका बाजूला पेंढरीपाडा संघ जो आज क्वालिफाय झालेला आहे आणि एका बाजूला कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ आहे बाबुळा बॉईज संघ. गवलीपाडा असा कौल झालाय आणि त्या ठिकाणी गवलीपाडा झालेला आहे. मी विनंती करेल जतीन दादा आपल्याला की आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं. दोन षटकांचा सामना आहे. काय निर्णय असेल? बॅटिंग स्वीकारले. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत किंवा मग किती धावा तुम्ही मारण्याचा प्रयत्न करतील? 25+ जाण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद. नाणेफेकी जिंकलंय या वेळेला जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी म्हणजेच गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय ते म्हणजे बाबोला बॉईज या संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज असतील माझे साथी समालोचक मित्र विजयजी भोये सर. धन्यवाद राहुल अंधेर. अतिशय महत्वाचा मॅच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष आहे ते म्हणजेच विजयजी भोये सर आपल्याला थांबवतोय. आदर आणि सत्कार केला जाईल मान्यवरांचा. मी विनंती करतोय SK स्पोर्ट्सचे ओनर जतीन दादा देवळीकर आपल्याला की आपला सुद्धा थोड्याच वेळात मान्यवरांचा आदर आणि सत्कार केला जाईल यात काही शंका नाही. ओव्हर टू विजय सर. धन्यवाद मिस्टर राहुल अंधेर. दुसरा सेमीफायनलचा मॅच आपण या ठिकाणी निश्चितच संपन्न केला. मॅचला होते सुरुवात. फर्स्ट सेमीफायनल मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. लक्ष आहे ते म्हणजेच 19 धावांचा पहिलं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला मिस्टर अक्षय किरकिरे. पहिला बॉल फाईन लेगच्या दिशेने पाठवलाय. चेंडू जाते दन 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 करीत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता येतो हा मोक्याच्या क्षणी चौकार. 4 रन पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी ठोकलाय योगेश बरपनं हा चौकार आणि चौकाराच्या साहाय्यानं अकाउंट देखील ओपन केले. 19 धावा बनवायच्या आहेत अवघ्या 12 बॉल मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती ज्यावेळेस फलंदाजाच्या बॅट मधनं एखादा मोठा फटका आला ना त्याचे हौसले बुलंद होत आहेत. त्याचा कॉन्फिडन्स वाढला जातोय. आत्मविश्वास दुणावला जातोय आणि त्याच्यानंतर तो हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतोय. रंग तर या ठिकाणी भरले जरूर जातील यात काही शंका नाहीये. कारण दोन्ही संघ जर आपण पाहिले तर तुल्य बुल्ले संघ आहेत. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचा जर विचार केला तर टॉप 10 चे हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमबॅक केला जाईल का अजयच्या माध्यमातून? षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध जरूर या ठिकाणी घेतला होता. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी जरूर पूर्ण केली जाईल. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीचा हा बॉल नक्कीच या ठिकाणी डिलिव्हरी केला होता गोलंदाज अजय किरकिरेनं. चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स जरूर झाला होता. त्याच्यानंतर शरीराला बॅटरचा बॉल लागला आणि पॉइंटच्या दिशेने मात्र रवाना झाला होता. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 5 आकड्यावरती. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती मिस्टर अतुल ठाकरे. यस मंगेश गंगडा यांना निश्चितच विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे जय गणेश स्फूड आयोजित जय गणेश चषक 2025 मध्ये. त्यानंतर नरेश भोर यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा लेट कटचा फटका हा देखील चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय आणखी एक महत्वाचा चौकार. 4 रन.
आणि निश्चितच धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. लक्ष आहे ते म्हणजेच 19. आता मात्र 9 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. काय टेक्नॉलॉजी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं. अतुलला माहिती आहे हवाई हल्ला करून चालणार नाहीये. आपण जर सिंगल डबलने देखील या ठिकाणी प्रवास केला ना तरी देखील आपण विजयाच्या लक्ष्याकडे जरूर पोहोचू शकतो. आणि हेच जिद्द आणि चांगला क्रिकेट खेळत असताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका. घुटना टेक वर तमाशा देख करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता मात्र फटका फसलाय. उंची जास्त दिशा कमी आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता विशाल इंगले त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून अप्रतिम झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. या ठिकाणी निश्चितच शुभागमन झालेला आहे राहुल. यस आपण मान्यवर कक्षामध्ये बघताय मान्य श्री मंगेशजी गांगडा साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर मान्य श्री नरेशजी भोवर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणि विनंती असेल मान्य श्री रमाकांत दादा कोरडा आपल्याला सुद्धा की आपण सुद्धा या ठिकाणी या आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. आपले परममित्र या ठिकाणी सज्ज आहेत आमच्या मान्यवर कक्षामध्ये. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिला तर बल्लदंड देहाचा गोलंदाज अजयनं या ठिकाणी विकेट प्राप्त केले. एक मोठी विकेट. अतुल ठाकरे मात्र बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजेच मिस्टर निलेश परेड. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक पुढे आलाय परंतु एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी वेगानं पूर्ण केले. ऑफ ड्राईव्हचा हा सुंदर फटका होता. एक सिंगल धाव जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक असणार आहेत 7 आणि 7 मध्ये बनवायचे आहेत अजून मॅच जिंकण्यासाठी 9 धावा. कोण जिंकणार ही मॅच, कोण पोहोचणार फायनल मध्ये, याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूने हार मानायला तयार नाहीये नुस्टार मडीपाडा टीम. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे अक्षय दुमाडा. पकडतोय झेल आणि समाप्त झालाय. योगेश भरपसा देखील खेळ इज आउट. आणखी एक महत्वाचा धक्का या ठिकाणी बसतोय. मी तर म्हणेन मागेच मी उल्लेख या ठिकाणी केला होता. सिंगल डबल वरती देखील लक्ष केंद्रित केलं तरी देखील आपण विजयाच्या लक्ष्याकडे वाटचाल करू शकता. परंतु षटकारांची भाषा अगदी गोड बोलायची होती बॅटर योगेशला परंतु ती भाषा मात्र यावेळेस त्याची चुकली गेले. मोठ्या फटक्यांचा निश्चितच प्रयास केला होता परंतु मोठे फटके धोकादायक ठरले आहेत. जे सलामीचे 2 सलामीवीर होते ते मात्र यावेळेस टगआउटला परतलेत. यावेळेस जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. वैभव दलवी आणि त्याला साथ देतोय मिस्टर निलेश परेड. हे 2 फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव दलवी आणि त्याला साथ देतोय निलेश परेड. 6 मध्ये अजून राहुल 9 बनवायचे आहेत. येस पुन्हा एकदा विनंती असेल रमाकांत कोरडा आपल्याला की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि त्यांच्या जोडीला असतील वाडे श्री दीपक किरकिरे यांना सुद्धा विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 9 ची गरज. दुसरं षटक टाकण्याकरिता अजित इंगले वेगवान गोलंदाज. पहिला बॉल पुल्लरलेनचा होता. ऑन साइडला फटका सुंदर आहे आणि यावेळेस रन आउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक महत्वाची विकेट. फलंदाज आपण पाहिला तर वैभव दलवी देखील आउट. याची गरज होती का की नव्हती. निश्चितच डेंजर एंड मध्ये धावत होता कारण भरपूर शरउष्टी जाड असलेला हा फलंदाज रन इन बिटवीन द विकेट मध्ये थोडासा मागे राहिलाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट मात्र गमावून बसलाय. आता मात्र निलेश परेड याला जबाबदारीचं क्रिकेट खेळावे लागेल. सर्व सूत्र या सामन्याची मात्र त्याला हाती घ्यावं लागतील. आता मात्र अजय मैदानाच्या आतमध्ये इन होतोय.
आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत, धावांची गरज आहे ती 8. कोण कोणाची लावणार आहे वाट हे मात्र नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा थरार जरूर या ठिकाणी निर्माण झालाय. प्रेक्षकांना देखील गुलाबी थंडीचा स्वाद या ठिकाणी घ्यावा लागेल, कारण हवेनं देखील रूप बदललाय. थोडीशी गुलाबी थंडी देखील हळूहळू वाढू लागले, यात काही शंका नाहीये, कारण मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये गरमागरम. मॅच पाहत राहा, थंडी लागणार नाहीये. अजित इंगले पुन्हा एकदा राईट टर्म मोर द विकेट षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटची लिडिंग एज काम तमाम. निलेश परेड देखील आउट. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे, थोडासा दबाव या ठिकाणी नक्कीच निर्माण केलाय. गुच्छाने विकेट पकडले जात आहेत आणि ज्या वेळेस निश्चित दबाव निर्माण करायचं असेल तर गुच्छाने विकेट पकडावे लागतायत आणि ते विकेट या ठिकाणी पकडलेत. काय म्हणशील राहुल, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ ऑन आहे? सामने अतिशय रोमहर्षक चालू आहेत. मात्र या ठिकाणी विनंती करत असेल मान्य श्री संजय दळवी आणि मान्य श्री संदीप दादा बुरकुंड आपल्याला की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपली जागा खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये नाही तर मान्यवर कक्षामध्ये आहे. प्लीज आपल्याला आयोजक या ठिकाणी विनंती करत आहेत की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. काय जबरदस्त खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 बॉल शिल्लक असतील आणि धावांची गरज आहे 8. म्हटलं जातं ना, संघर्षाचा काल कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं. आज संदेश मनामध्ये घेऊन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हा सामना जो आहे ना, अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे वर खाली होताना जरूर पाहायला मिळतोय. मान्यवर कक्षामध्ये आपण बघताय रमाकांत दादा कोरडा आणि त्यांच्या जोडीला मान्य श्री दीपक किरकिरे येताना दिसत आहेत, जे न्यू स्टार मडवीपाडा संघाचे एक चांगले या ठिकाणी आधारस्तंभ म्हणून त्यांची भूमिका नेहमीच असते. ओव्हर टू विजय सर. या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर एक डॉट बॉल आलाय. थोडेसे हौसले बुलंद झालेत गोलंदाजाचे. आता मात्र 3 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 9 मध्ये 10 बनवायच्या होत्या. विजय एक पारितोषिक आले. मडवीपाडा संघ जर जिंकला तर रमाकांत कोरडा यांच्या माध्यमातून न्यू स्टार मडवीपाडा संघाला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. आणि त्याच दिशेने वाटचाल करताना दिसते मडवीपाडा टीम, परंतु अजून सुद्धा वेळ गेली नाहीये वापसी करायला. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 7 धावांची आवश्यकता असणार आहे. आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल या टीमला या स्पर्धेमध्ये निश्चितच आपलं स्थान कायम ठेवायचं असेल तर 2 मध्ये 7 बनवावे लागतील. फलंदाज आपण पाहिला तर निलेश यावेळेस फटका प्रॉपर झाला नाहीये. इनरेज या ठिकाणी लागली गेली होती आणि दुसऱ्या धावेच्या अटॅम्प मध्ये या ठिकाणी रन बिटवीन द विकेट मध्ये थोडासा कमी पडला. जयेश आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. आता मात्र 1 बॉल 6 ची गरज. गोल्डन षटकार येईल का? इक्का दुक्का तिक्का चौका नहीं चलेगा, अभी एक ही लगाना पड़ेगा छक्का सिक्सर. तो गोल्डन षटकार येईल का? फलंदाज आपण पाहिला तर निलेश परेड आहे ऑन स्ट्राइक वरती आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, तो करू शकतो. तो 6 धावा बनवू शकतो. डू और डाय ची मॅच. यावेळेस फटका फसलाय आणि निश्चितच अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिला तर आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाळ टीमचा प्रवास मात्र या ठिकाणी थांबला गेलाय. सेमीफायनल मध्ये निश्चितच पराभूत झालाय आणि फायनल मध्ये पोहोचलाय तो म्हणजेच न्यू स्टार मडवीपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन न्यू स्टार मडवीपाडा. आणि तुमच्या करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रमाकांतजी कोरडा यांनी निश्चितच आल्या आल्या लगेच त्यांच्या खिशाला हात लावला आणि 500 रुपयाची कडक नोट काढली. जर या ठिकाणी न्यू स्टार मडवीपाडा संघ विजय होतोय तर माझ्याकडनं त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिलं जाईल आणि ते कॅश प्राइज या ठिकाणी आम्ही निश्चित देणार आहोत. न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा संघाचा एखादा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये